बहुजन नायक सिने अभिनेते कृष्णा उर्फ नाना महादेव मेहत्रे यांना सह्याद्रीचा राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार प्राप्त। भारतीय संस्कृतीत वाढलेल्या आपले लोकशाहीचे आयुष्य जगण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक मणिराजुरीत वास्तव्यास असणाऱ्या लिंगायत कुटुंबियांमध्ये जन्मास आलेल्या लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असणाऱ्या कृष्णा उर्फ नाना महादेव मेहत्रे यांना प्रथमतः आयुष्य जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। आपल्यावर ओढावलेल्या कौटुंबिक समस्येतून सावरत न डगमगता आपल्या कुटुंबियांच्या पाठिंब्यावर एकाकी खंबीर राहिले। आपल्यासारखे दुःख इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी अनाथ व दुर्लभ लोकांना न्याय देण्यासाठी आपण समाजाचं देणं लागतो। आपल्याबरोबर समाजाचंही हित जोपासलं पाहिजे या संकल्पनेतून कुटुंब, समाज व ग्रामीण शहरातील महिला, पुरुष यांच्या न्याय हक्कासाठी ते पुढे सरसावलेत आणि न्याय देण्यात यशस्वी ठरले। कौटुंबिक संघर्ष सोशीत समाजातलाही संघर्ष त्यांनी सोसला। जिद्द, विश्वास व चिकाटीच्या जोरावर त्यांनी एसटी महामंडळात नोकरी करीत ते समाजाचं काहीतरी देणं लागतो या अनुषंगाने ते मिरज, सांगली, सातारा, कराड, पुणे या जंक्शनवर चुकलेल्या, पळून आलेल्या, टाकून दिलेल्या अनाथ, निराधार, निराश्रित बालकांची माता, पिता दोन्हीही बनले। त्यातील काही मुलांना बालकल्याण समितीमार्फत बालगृहात तर काही मुलांना शालेय सामाजिक संस्थेच्या निवारा केंद्रात दाखल करून मुलांना सक्षम केलं। तसेच काही महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। आज शासनामार्फत अपंग, अंध मुलांना शासकीय कामात रुजू करण्यासाठी अहोरात्र धडपडत असणारा, आपल्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही समाजासाठी धडपडणारा कृष्णा नाना मेहत्रे अत्यंत चोखंदळपणे ते अंध, अपंग, निराधार यांच्यासाठी, तसेच तमाशावंत कलाकार असो किंवा चित्रपट सृष्टीतले कलाकार यांच्यासाठी ते स्वतः त्यामध्ये राबत असतात। आपले परखड विचार, समजून घेणारा स्वभाव आणि लोकहितासाठी धावून जाण्याच्या वृत्तीमुळे अनेक राजकीय पक्ष त्यांना उच्च पद देण्यास इच्छुक आहेत। पण सामाजिक आवड असणाऱ्या कृष्णा उर्फ नाना मेहत्रे राजकीय पदापासून अलिप्त राहिले। सांगली जिल्ह्यात लोकप्रिय असणाऱ्या कृष्णा उर्फ नाना मेहत्रे यांना अनेक सामाजिक व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे। महापूर, कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या समाजहितासाठी प्रसंगी पोलीस, जिल्हा अधिकारी, न्याय व्यवस्थेवर अंध, अपंग, निराधार तसेच चित्रपट सृष्टीतील वंचित कलाकार यांना मोर्चा काढून समाजाला न्याय देण्यासाठी धडपडणाऱ्या कृष्णा उर्फ नाना मेहत्रे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणिराजुरी या गावात जनमानसात प्रसिद्ध आहेत। कुटुंब, समाज सेवेबरोबरच आपल्या मुलांना संस्कारी करणाऱ्या, सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या, सोशिक पण स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या कृष्णा उर्फ नाना मेहत्रे यांच्या कार्याची दखल घेऊन सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला। प्रारंभी युवा लोकशाहीर अमोल बुचडे यांनी लोकप्रबोधनपर गाणी सादर करून सामाजिक एकतेचा संदेश दिला। डॉक्टर मीनाक्षी गणेश वायकर यांनी स्वागत केले। राजेंद्र प्रधान यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली। अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध करिअर काउन्सिलर प्राध्यापक तौहीद मुजावर यांनी स्पर्धेच्या युगात आव्हाने स्वीकारून तरुणांनी करिअर निर्माण करण्याची गरज आहे। सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरू असलेले गोंधळाचे वातावरण समाजाला हितवाह नाही, त्यामुळे मतभेद विसरून सर्वांनी एकसंघ राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। या समारंभास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, कार्यक्रमाचे संयोजक प्रमुख डॉक्टर गणेश वायकर, डॉक्टर जोशना संतोष कदम, मनोहर पवार, डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम, डॉक्टर दगडू माने यांची भाषणे झाली। सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट व मूकनायक चित्रपट संघटनेचे पदाधिकारी, कलाकार व नागरिक उपस्थित होते। रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं। आभार वासिम मुळे यांनी मानले। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।